आपण आलेलो आहे काजवा बघायला आणि तुम्ही बघू शकता बघा इकडे सगळा आपला ग्रुप आहे आणि सगळे जण बघा काय करतात ते काजवा शोधी गेली अरे असं ना ते खरवसला पण घाबरत नाही. खरवस माहितीये का चहा नाही भेटला आणि आपल्याला चहा शिवाय काय सुचत नाही. तर वाजलेत 7:45 तरी पण चहा पाहिजे. वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओमकार ब्लॉग्स आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलेलो आहे एका सुंदर अशा किल्ल्यावर. तर माझ्या मागे तुम्ही बघताय हा आहे राजमाची फोर्ट. तर लोणावळ्यापासून जवळजवळ 16 किलोमीटर डिस्टन्सवर आपल्याला राजमाची या गावात यावे लागते आणि तिकडनं आत्ता आपण आलेलो आहे. आणि मी ज्या ठिकाणी आता उभी आहे तो आहे मनोरंजन किल्ला. तर हा किल्ला नाही, ही फक्त आहे एक तटबंदी. बहुतेक हा जो किल्ला आहे राजमाची याच्यावर टेहळणी करण्यासाठी ही जी तटबंदी आहे ही बांधली असावी. आणि सध्या ही तटबंदी एका पुरातत्व खात्यामध्ये आहे, म्हणजे त्यांच्या देखरेखीखाली ही तटबंदी आहे. तर तुम्ही बघू शकता बघा या साईडला जी आहे बघा उंच अशी ही तटबंदी आहे. आणि उद्या आपण सकाळी अर्ली मॉर्निंग जो राजमाची ट्रेक आहे तो सुरू करणार आहे. जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. तर मी निघाले होते शनिवारी दुपारी 3 वाजता पुण्याहून आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशनपासून मला जी लोणावळ्याची जी लोकल आहे ती भेटलेली आहे. आणि लोणावळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला राजमाचीला जाण्यासाठी खूप साऱ्या गाड्या आणि जीप्स भेटतात. लोणावळ्यापासून आतमध्ये आपल्याला जायचं आहे राजमाचीकडे. आणि राजमाचीकडे जाण्यासाठी हा जो रोड आहे बघा, रोड खूप खराब आहे, मध्ये मध्ये चांगला आहे आणि आपल्याला पोहोचायला एक अर्धा ते पाऊण तास लागतो. पण जर रोड खराब असेल आणि गाड्या दोन्ही बाजूनी असतील तर आपल्याला 1 तास पण लागू शकतो. तर मस्तपैकी असा सनसेट झालेला आहे आणि हा सनसेट पॉईंट बघायला आपल्याला जायचं आहे मनोरंजन किल्ल्यावर. तर बघूया आपण टायमिंगमध्ये पोहोचतोय की नाही ते. तर राजमाची या गावात पोहोचलेलो आहे आणि या गावाच्या बेस कॅम्पमध्ये बरीचशी घरं आहेत, त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता. बरेचसे जे कॅम्पिंगचे क्लब्स असतात ते या ठिकाणी येतात. बरीचशी गर्दी आहे या ठिकाणी. तर आता मी चाललेली आहे मनोरंजन किल्ल्यावर. तर असा एक जंगलातनं एक रोड आहे वरती जाण्यासाठी. तर ह्या रोडने आपण चाललेलो आहे मनोरंजन किल्ल्यावर. ॲक्च्युली तो किल्ला नाही आहे, ती एक तटबंदी आहे, तर त्यासाठी आपण जाणार आहोत. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि मी चाललेली आहे बघा सनसेट पाहायला. तर ऑलरेडी खूप लेट झालेला आहे कारण की आपल्याला लोणावळ्यामध्ये गाडी लेट भेटली, त्यामुळे हा जो सनसेट आहे तो पाहायला मिळतोय की नाही माहीत नाही. तरी पण आपण वरती जाऊया. तर तुम्ही बघू शकता बघा इकडनं पूर्ण जे राजमाची गाव आहे ते दिसतंय बघा खाली. एवढ्या उंचावर आपण आलेलो आहे. आणि विशेष म्हणजे हे जे राजमाची गाव आहे इथं कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी नाही आहे. हे पूर्ण जे गाव आहे ते जी सौर ऊर्जा आहे, सोलर एनर्जी आहे, त्याच्यावर या गावामध्ये जे लाईट्स असतात, फॅन्स असतात ते चालतात. त्याच्यामुळे ही खूप विशेष गोष्ट अशी मला वाटलेली आहे या ठिकाणी. तर राजमाची हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील अनेक ऐतिहासिक किल्ल्यापैकी एक आहे. आणि यामध्ये 2 किल्ल्यांचा समावेश आहे. एक म्हणजे श्रीवर्धन जो माझ्या समोर तुम्ही पाहताय आणि दुसरा म्हणजे मनोरंजन किल्ला ज्या ठिकाणी आता मी उभी आहे. मनोरंजन किल्ला श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर जाणारी जी वाट आहे ती एकदम सोपी आहे. साधारणतः अर्ध्या तासात आपण या बालेकिल्ल्यावर पोहोचतो. या बालेकिल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे. बालेकिल्ल्यावर गेल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातील किल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर 2 ते 3 पाण्याच्या टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. या ठिकाणाहून आपल्याला कर्नाळा, प्रबळगड, इशाळगड, डागबहिरी, नागफणीची टोक असा सर्व परिसर दिसतो. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 7 आणि आत्ता आपला हा जो मनोरंजन किल्ला आहे तो पाहून झालेला आहे आणि आता अंधार पडणार आहे, त्याच्यामुळे आता आपण चाललेलो आहे खाली.
येताना ज्या वाटेने आलेलो त्याच रस्त्याने आत्ता आपण चाललेलो आहे. थोडंफार जंगल आहे, त्याच्यामुळं जर आपल्याला सांभाळून जावं लागेल. आणि आत्ता आपण करणार आहोत कॅम्पिंग नंतर आपण जाणार आहोत फायरफ्लाईज म्हणजेच काजवा बघायला. तर हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. तर या बेस कॅम्पला इथं चहा मी विचारत होते, कुठंच मला चहा मिळाला नाही. तर इथे घर आहे बघा, इथं मला चहा मिळालेला आहे. आणि इथं एक दुकान आहे पाठीमागं, इथं तुम्हाला सगळे स्नॅक्स वगैरे भेटतात. हे आहे बघा, इथं तुम्हाला सगळे स्नॅक्स वगैरे मिळतात पूर्णपणे. आणि तिथं आता चहा नाही भेटला आणि आपल्याला चहाशिवाय काय सुचत नाही. तर वाजलेत 7:45 तरी पण चहा पाहिजे. तर मग मी ह्यांना विचारलं की दुसरीकडे कुठं चहा मिळतो का, तर मला या ठिकाणी चहा मिळालेला आहे बघा. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 8 आणि हा आहे उदय सागर तलाव. म्हणजे राजमाजीचं जे बेस कॅम्प आहे, गाव आहे, तिकडनं खाली एक रोड जातो या तलावाकडे. तर हा तलाव खूप पाहण्यासारखा आहे. आणि तलावाच्या समोरच एक महादेवाचं अतिशय सुंदर आणि प्राचीन असं मंदिर आहे, ते तुम्ही नक्की पहा. तर आता मी आलेले आहे रात्री, तर उद्या सकाळी परत मी या ठिकाणी येणार आहे. आणि हे मंदिर जे आहे ते पूर्णपणे ह्याचं शूट करणार आहे, व्हिडिओ काढणार आहे, कारण की खूप छान असं मंदिर आहे महादेवाचं. तर ही जी माझी ट्रिप होती, मी एका कॅम्पिंग ग्रुपसोबत आलेले आहे. त्या ग्रुपचं नाव पण मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये शेवटला. तर खूप छान असा ग्रुप होता आणि जे ट्रेक्स लीडर होते ते पण खूप चांगले होते. तर आपल्याला एक मिनिमम अमाऊंट द्यावी लागते, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं जे जेवण वगैरे आहे किंवा बेस कॅम्पिंग असेल, त्याच्यानंतर टेंट असेल, बॉनफायर असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळतात. आणि ह्याचा जो अनुभव होता तो अतिशय सुंदर असा होता. जेवण करून आत्ता आम्ही इथं या ठिकाणी बॉनफायर एन्जॉय करत बसलेलो आहे. आणि आत्ता आम्ही रात्री 1 ते 1:30 परत काजवे बघायला जाणार आहोत. जाने कोई कैसी है ये जिंदगानी, जिंदगानी हमारी अधूरी कहानी. ना जाने कोई कैसी है ये जिंदगानी, जिंदगानी. तर हॅलो गाईज, आता आपण आलेलो आहे काजवा बघायला. आणि तुम्ही बघू शकता बघा, इकडं सगळा आपला ग्रुप आहे आणि सगळेजण बघा काय करतात ते. काजवा शोधे अरे असं नका रे. बघा त्यांच्या हातात काजवा आहे. आमचे एक्सपर्ट तिथं खाली थांबलेत. आणि इकडे दाखवते इथे दाखवू शकतो तुम्ही. पूर्णपणे. बी दिसते चमकताना. आता किती वाजलेत रात्रीचे? 1:15 वाजलेत ना. 1:15 वाजलेत. भटकंती करायला जंगलात आले रात्रीचे आहे. 1:15 वाजलेत आणि आम्ही बघा अशा घनदाट जंगलामध्ये, अशा घनदाट जंगलामध्ये इथं बिबट्यांची वगैरे भीती असते, तरी पण आमच्या ग्रुप लिडरने आम्हाला इथं आणल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आम्ही. सर्वात मोठे धडाडीचे कार्यकर्ते आमचे ते दोघ जण. ते खरवसला पण घाबरत नाही. खरवस माहितीये का? माहिती. तर बघू शकता. अरे मला बघा माझ्या मागे पूर्ण घनदाट जंगल आहे. आणि आता आपण आलेलो आहे इथं काजवा बघायला. तर भरपूर सारे काजवे इथं बघितलेले आहेत. आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे त्याचा. आणि इथं पाठीमागे खवीस पण आहे. चला बघूया. आता उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे या वरचा जो किल्ला आहे श्रीवर्धन. एक पकड चेक करू आपण.
तर कासबा बघून आलेलो आहे. आता वाजलेत रात्रीचे 2 आणि आपल्याला परत सकाळी 4 वाजता उठायचं आहे आणि जायचं आहे. तर आता थोडा वेळ 1 ते 1.5 तास आता आराम करणार आहे या ठिकाणी. तर हे आहे, असा आहे टेंट आणि टेंटमध्ये थांबलेलो आहे. ॲक्च्युली खूप गरम होतं आहे, तरी पण बाहेर जरा साप वगैरे असतील त्याच्यामुळे आपण आतमध्ये झोपणार आहे. तर असा हा टेंट आहे बघा. या टेंटमध्ये चटई टाकलेली आहे आणि आता एक थोडा वेळ इथं आराम करून सकाळी परत आता आपल्याला लवकर उठायचं आहे. तर आत्ता वाजले सकाळचे 4:30 आणि सगळेजण उठलेले आहेत आणि आवरून आता आपल्याला निघायचं आहे, जे ट्रेकिंग आहे श्रीवर्धन फोर्टचं त्यासाठी. तर आत्ता वाजले सकाळचे 5 आणि आत्ता आपण श्रीवर्धन किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे. किल्ला हा चढायला सोपा आहे. 1 तासामध्ये आपल्याला वरती पोहोचायचं आहे. वरती पोहोचून आपल्याला जो सनराईज आहे तो पाहायचा आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे या ठिकाणी. तर आत्ता मी पोहोचले आहे श्रीवर्धन किल्ल्याच्या दरवाजाजवळ. हा जो आहे हा महादरवाजा आहे आणि या ठिकाणची जी तटबंदी आहे आणि बुरुज आहे तो बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. दरवाजाची जी कमान आहे ती बऱ्यापैकी चांगली आहे. दरवाजाच्याच बाजूला पहारेकरांच्या देवड्या आहेत. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर 1 गुहा आणि 2 पाण्याची टाकी आहे. त्यात आपण पुढे पाहणार आहोत. तर आत्ता आपण आलो अर्ध्यापर्यंत आणि आत्ता आपल्याला जायचे बघा त्या ठिकाणी. तिथं जाऊन आपल्याला सनराईज बघायचा आहे. तर किल्ला हा जो आहे तो चढण्यासाठी सोपा आहे. अगदी 1 तासामध्ये आपण हा ट्रेक जो आहे हा कंप्लीट करू शकतो. जर कोणी बिगिनर असेल तर बिगिनरसाठी हा सगळ्यात बेस्ट असा जो आहे हा ट्रॅक आहे. तर तुम्ही हा करू शकता जर तुम्ही बिगिनर असाल तर. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी दिसते हे गुहा आहे आणि या ठिकाणी दारुगोळ्यांचं कोठार किंवा दारुगोळा ठेवला जात असे म्हटले जाते. तर बरोबर फायनली 1 तासाने आपण या ट्रॅकसाठी पोहोचलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता बरोबर सनराईजच्या टायमिंगला आपण आलेलो आहे. अजून सनराईज झालेला नाही पण आता होणार आहे. तर मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे सनराईज किती छान दिसतोय बघा. तर या सनराईज पॉईंटपासून समोर आपल्याला डाक बहिरीचा हा जो चित्तथरारक सुळका आहे, एकदम डिफिकल्ट असा सुळका आहे, हा दिसतो आहे बघा. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, खूप सुंदर असं जे आहे दृश्य दिसतंय. खूप छान असा राजमाची हा जो किल्ला आहे. गर्दी बघा, ऑलरेडी इथे टेंट टाकले. आणि तिकडे बघायचं आपल्याला सनराईज. आत्ता आपण आहे बघा श्रीवर्धन किल्ल्यावर.
काल आपण इव्हिनिंगला तो जो किल्ला बघितला तो आहे बघा मनोरंजन किल्ला, आणि आत्ता आपण आहे श्रीवर्धन किल्ल्यावर. तर हा जो किल्ल्याचा प्रकार आहे तो आहे गिरिदुर्ग, आणि किल्ल्याचा जो किल्ल्याची जी चढायची श्रेणी आहे ती सोपी आहे. बरोबर 1 तासामध्ये हा जो ट्रेक आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. सकाळी 5:30ला आपण ट्रेक चालू केलेला आणि बरोबर 6ला आपण 6 ते 6:30ला आपण इथे सनराईज बघितला. तो अतिशय सुंदर किल्ला आहे. तो जो मनोरंजन किल्ला आहे त्याची फक्त तटबंदी आहे, म्हणजे असा अंदाज लावला जातो की त्या मनोरंजन किल्ल्यापासून हा जो श्रीवर्धन किल्ला आहे हा टेहळणीसाठी कदाचित बांधला असावा असा अंदाज बांधला जातो. तर फायनली आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे. 5:30ला ट्रेक चालू केलेला, बरोबर 1 तासात यांनी आपल्याकडनं ट्रेक कंप्लीट करून घेतलेला आहे. तर आपला जो चॅनल आहे यूट्यूब वर्षा ओंकार ब्लॉग त्याला की सबस्क्राईब करा. आणि गडावर येऊन एकदम छान वाटतं. हे सगळे बघा ट्रेकिंगची आवड असणारे आहेत, आणि हे जे आहे ते 2 स्टुडंट आहेत. बाकी म्हणजे 7th 8th स्टँडर्डला असून सुद्धा ह्यांना ट्रेकिंगची आवड आहे. तर छान वाटलं. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. तर हा जो श्रीवर्धन किल्ला आहे, या श्रीवर्धन किल्ल्यावरून आता माझ्यासमोर हा जो दिसतोय हा आहे कातळधार वॉटरफॉल आहे. तर आता पूर्णपणे हा सुकलेला आहे, पण पावसाळ्यात या ठिकाणचे जे सौंदर्य असते ते अप्रतिम असते. तर आपण अर्ली मॉर्निंग ट्रेक कंप्लीट करून खाली आलेलो आहे, आणि या ठिकाणी बरेचसे जे अवशेष आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर अतिशय प्राचीन असे अवशेष आहे, तुम्ही नक्की पहा. तर या ठिकाणी बरेचसे असे जे टेंट आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे राहून तुम्ही टेंटमध्ये कॅम्पिंग करू शकता आणि अर्ली मॉर्निंग ट्रेक पण कंप्लीट करू शकता. तर हे जे मंदिर आहे हे आहे काळ भैरवाचं मंदिर. तर चला आपण जाऊन बघूया की आतमध्ये काळ भैरवाच्या जे मंदिर आहे ते कसं आहे. तर तुम्ही गडावर देखील कॅम्पिंग करू शकता, या ठिकाणी टेंटमध्ये राहू शकता. फक्त एवढंच की या ठिकाणी जर टेंट आपण बनवला किंवा आपण टेंट करून राहिलो तर ती गडाची जी स्वच्छता आहे ती आपण राखली पाहिजे. आणि मिडनाईटला म्हणजे मध्यरात्री पाऊस किंवा हवा जर जोरात आली तर टेंट उडून पण जाऊ शकतो. त्याच्यामुळे ती जी रिस्क आहे ती जर तुम्ही मॅनेज केली तर तुम्ही ग्रुपने सुद्धा या ठिकाणी टेंट करून राहू शकता. तर असा हा श्रीवर्धनचा जो ट्रेक आहे तो कंप्लीट झालेला आहे. आणि परत मी आलेले आहे जे गोधनेश्वराचं जे महादेवाचं मंदिर आहे ते पाहण्यासाठी मी आलेले आहे. तर आजचा हा राजमाची ट्रेकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.